शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला 2 दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली होती। अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुखही अजित पवारांच्या भेटीला मतदारसंघातील समस्या घेऊन भेटायला आलो होतो, सलील देशमुख यांची माहिती। छगन भुजबळांना मंत्रिपद न देण्याचा अजित पवारांचा निर्णय योग्यच, शिवसेनेच्या सुहास कांदेंचं वक्तव्य। भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात विरोधात काम केलं होतं, याचे पुरावे मीच पक्षाला दिले होते, कांदेंची प्रतिक्रिया। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। बीड आणि परभणी घटनेवरती काल झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत उत्तर देणार। मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे लक्ष। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस, तरीही खातेवाटपासंदर्भात अजूनही निर्णय नाही। दरम्यान अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात राहुल गांधींवरती दाखल केलेल्या FIR विरोधात काँग्रेस आज देशभर आंदोलन करणार। अमित शहांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी। तुम्ही मासे खाणारी मराठी माणसं घाण आहात म्हणत शुक्ला नावाच्या व्यक्तीचा मराठी कुटुंबावर हल्ला। कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीतली घटना। मराठी माणसांना मारहाण करणाऱ्या शुक्लांवरती कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, मनसेचा इशारा। मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं, मनसेचं एक्सपोस्ट। कल्याण घटनेतील अखिलेश शुक्ला खासगी गाडीवर अंबरदिवा आणि महाराष्ट्र शासन लावून फिरत असल्याचं उघड। तसंच अखिलेश शुक्ला MTDC मध्ये अकाउंट्स मॅनेजर आहे, पण सोसायटीमध्ये IAS अधिकारी म्हणून विरवतो। या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल, योग्य कारवाई केली जाणार अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांची माहिती। कल्याणमधल्या घटनेच्या निषेधार्थ योगीधाम परिसरात शेकडो नागरिकांचा मोर्चा, हल्लेखोराला अटक करण्याची मागणी। धाराशिवमधल्या बारुळ गावातील ठोंबरे कुटुंब महिनाभरापासून पवनचक्की गुंडांच्या दहशतीखाली। पवनचक्की ठेकेदाराकडून करारापेक्षा जास्त जमिनीवरती कब्जा, विचारायला गेल्यावरती मारहाण झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप। सोलापुरातल्या कुंभारी गावामध्ये 7 ते 8 अज्ञात व्यक्तींकडून एसटी बसची तोडफोड। यावेळी चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून एका तरुणाने बस स्वतः चालवत नेली। नागपुरामध्ये पेट्रोल पंप चालक महिलेला धक्काबुक्की, क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावरती टोळक्याची दादागिरी। पेट्रोल पंप चालक महिलेला पायावरती लोटांगण घेत माफी मागण्यास भाग पाडलं। भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला, पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठीचार्ज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजपचा हल्ला। रात्री उशिरा आझाद मैदान परिसरात काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यात आलं। काल मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता, कार्यालयावरती हल्ला करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची महाविकास आघाडीची मागणी। आंदोलनात सहभागी असलेल्या भाजप युवा मोर्चाच्या 14 कार्यकर्त्यांवरती कारवाई, पोलिसांकडून गुन्हा दाखल करत आंदोलकांना अटक। मुंबईत काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करताना पोलिसांकडून लाठीचार्ज, भाजप युवा मोर्चाचे 20 ते 25 कार्यकर्ते जखमी, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती कारवाईची मागणी। भारत जोडोमध्ये सहभागी झालेल्या काही संस्था शहरी नक्षलवादाशी संबंधित असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा। हा आरोप करताना RR पाटील गृहमंत्री असताना तयार झालेल्या यादीवरती त्यांनी बोट ठेवलं। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शहरी नक्षल संघटना असेल तर सरकारने त्यांची चौकशी करावी। शहरी नक्षलवादाच्या नावावरती फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, नाना पटोलेंचा सरकारवर आरोप। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मंत्रिमंडळ बैठकीत पुरवणी मागण्यांना मंजुरी, 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी। आमदार रोहित पवारांकडून विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन। आमदार रोहित पवारांनी एक्स अकाउंटवरून फोटो शेअर केला।
2.5 वर्षानंतर मी पुन्हा येणार, अब्दुल सत्तारांनी दिले संकेत. 2.5 वर्षानंतर सत्तारांना मंत्रिपद मिळण्याची आशा. लिव्ह इन रिलेशनशिप्स समाजासाठी घातक आहेत, नितीन गडकरींचं मत. लिव्ह इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह हे समाज नियमांविरोधात असल्याचं गडकरींचं वक्तव्य. मरणाआधी आणि नंतरही छळ झाला, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची कारवाईसाठी हाक. परभणीतील आंदोलनात सहभागी होत कुटुंबियांची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी विष्णू चाटेला 9 दिवसांची पोलीस कोठडी. सरपंच संतोष देशमुखांच्या अंगावरती एकूण 56 जखमा असल्याचा अहवालातनं समोर. त्यांच्या पाठीवरती सर्वाधिक मुक्कामार होता. अक्षय शिंदेचे पालक आरोपी नाही आहेत. बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण. घरात राहता येत नाही, कोणी नोकरी देत नाही, अक्षयच्या कुटुंबियांनी मांडलेल्या व्यथेनंतर न्यायालयाचं स्पष्टीकरण. पुण्यातल्या लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची शिफारस. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये दिली माहिती. जगद्गुरू तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याची शिफारस. आज साई दर्शन व्यवस्थेत बदल. दुपारी 2:45 ते 4:30 पर्यंत समाधी मंदिर बंद राहणार. या काळात साईबाबांच्या मूर्तीचं होणार 3D स्कॅनिंग. पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आयोजित केलेली बैठक निष्फळ. पीओपीला पर्याय देण्याची सार्वजनिक मंडळांची मागणी. कुलाबा पोलिसांनी भारतीय नौदल आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला पत्र लिहून बोट दुर्घटनेविषयी मागितली विस्तृत माहिती. एवढ्या वर्दळीच्या मार्गावरती ट्रायल रन का करण्यात आली, पोलिसांचा सवाल. नीलकमल बोट अपघात प्रकरणाची नेव्हीकडूनही होणार चौकशी. नेव्हीकडून या अपघाताची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना. मुंबईतल्या बोट दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढला. मृतांचा आकडा आता 14 वर. हंसाराम भाटी असं नवीन मृत व्यक्तीचं नाव. मुंबईतील एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं. अलिबागच्या मांडवा जेटीवरती पर्यटकांची सुरक्षा वाढवली. अजंठा PNP मालदार बोटीत सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट. कुर्ला बस अपघातात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू. अपघातात मृतांची संख्या 9 वर. 22 वर्षीय मेहताब शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 182 वर. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील रासाटी इथं रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या रासाटी गावातील घटना. 14 लाखांच्या तंबाखूसह 4 जण पोलिसांच्या जाळ्यात. भंडारा पोलिसांनी साकोली आणि पालांदूर पोलीस ठाण्यात हद्दीत कारवाई केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाकूड गोदामाला भीषण आग. नारेगावमधील दानिश पार्क परिसरातली घटना. आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक. संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शन करण्याची अध्यक्षांची बंदी. काल मकरद्वाराजवळील घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष बिर्लांचा निर्णय. आम आदमी पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा AI व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केजरीवाल यांना आशीर्वाद देत असल्याचं दाखवण्यात आलंय. दिल्लीत वर्षभर फटाके फोडण्यावरती बंदी. आतिशी सरकारचा आदेश. दिवाळीतच नव्हे तर लग्नाच्या मुहूर्तावरही दिल्लीत कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. जम्मू काश्मीरमधल्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट. तर पुढील 3 दिवस काश्मीर खोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरण्याचा अंदाज. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात योगदान दिल्याबद्दल अमेरिकेने 4 पाकिस्तानी संस्थांवरती बंदी घातली. यामध्ये प्रमुख सरकारी संरक्षण एजन्सी, नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स आणि इतर 3 कराची आधारित खासगी कंपन्यांचा समावेश. येमेनवरती हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा. हुथी बंडखोरांच्या ताब्यातील भागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती. विन्शर चर्चेसाठी तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं वक्तव्य. मात्र चर्चा ठराविक लोकांशीच करणार. पुतीन यांच्याकडनं स्पष्टीकरण.
इस्रायलच्या गाझामधील एका घरावरती हल्ला. इस्रायलचा गाझामधल्या एका घरावर हल्ला. हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू, 7हून अधिक जखमी. आफ्रिकेतल्या युगांडा आणि काँगो देशांमध्ये एका विचित्र व्हायरसचा धुमाकूळ. डिंगाडिंगा या व्हायरसचा सर्वाधिक धोका स्त्रिया आणि लहान मुलांना. या व्हायरसमुळे शरीरावरील नियंत्रण सुटून चालण्यात अडचणी येतात. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्यावरती अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आज अंत्यसंस्कार. हुसेन यांच्या निधनाने कला विश्वावरती शोककळा. जवान फेम दिग्दर्शक ॲटली आणि सलमान खान एकत्र येणार. सलमान खानसोबत एका ॲक्शन थ्रिलर फिल्म चित्रपटात तयार करणार असल्याची ॲटलीची माहिती. 2012 आलेल्या दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांनी अभिनय केलेल्या कॉकटेल चित्रपटाचा सिक्वेल कॉकटेल 2 लवकरच. मात्र यावेळी शाहिद कपूर, कृती सॅननची जोडी चित्रपटात दिसणार. निर्माता दिनेश विजन यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.